हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर दिवस कितीही स्पेशल असो, दिवसाची सुरुवात ही चहानेच झाली पाहिजे. तर तसाच आजचा आमचा हा दिवस होता. आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि सो छान असं चहा घेऊन आणि पटापट रेडी होऊन आम्ही ब्रंचसाठी निघालो होतो इडलीशियसला. आणि आज वीकडेज होता, सो तुम्ही बघू शकता एकदम खाली होते सगळे टेबल. नाही तर वीकेंडला एकदम वेटिंग असतं. संध्याकाळी अनहेल्दी खाणं होणार म्हणून आम्ही हेल्दी असा ब्रंच केला साऊथ इंडियन. आणि ब्रंच झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. राजेशचं असं होतं की चल तुला ॲनिव्हर्सरीचं काहीतरी छान गिफ्ट घेऊया. मला असं होतं की नाही, मला काहीच नाही पाहिजे, माझ्याकडे सगळं आहे. आत्ता रिसेंटलीच बर्थडेला मी पर्स पण घेतली होती, सो मला आत्ता काहीच घ्यायचं नव्हतं. पण राजेशच्या आग्रहाखातर आम्ही वॉच बघण्यासाठी गेलो, पण मला एक पण वॉच आवडलं नाही. आणि मग आम्ही तसंच निघालो मॉलमधनं काहीही न घेता. सो घरी आलो, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी जायचं होतं बॅस्टियनला. आणि बॅस्टियनला जायचं आणि आज स्पेशल डे आहे म्हटल्यावर छान असं रेडी तर झालंच पाहिजे. मस्त असा बेसिक मी छानसा मेकअप करून घेतला, मस्त रेडी झाले, नवीन ड्रेस वेअर केला, छान अशी नवीन बर्थडेला घेतलेली पर्स कॅरी केली आणि निघालो होतो बॅस्टियनला जाण्यासाठी. सिम्पल असा लुक केला होता, फार काही असं गॉडी नव्हतं, बट तितकंच मला एलिगंट पण दिसायचं होतं. आणि खूप सारं ट्रॅफिक क्रॉस करून आम्ही फायनली पोचलो होतो द वेस्टिनमधल्या बॅस्टियनला. आणि जाताच तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स इतका छान होता, त्याचा एंट्री वेच इतका सुंदर होता की अगदी इम्प्रेसिव्ह होता. छान असं मस्त आम्ही गेलो तर हवा येत होती आणि मस्त असं छान व्हिडिओ राजेशने माझा तिथे घेतला. आणि आज जाऊन बघतो तेच ॲम्बियन्स इतका सुंदर होता. ॲक्च्युली मला वरळीच्या बॅस्टियनला जायचं होतं. अगदी आदल्या दिवसापर्यंत आमचं हे फिक्स होतं आणि आदल्या दिवशी जेव्हा बुकिंग करायचं तेव्हा आम्हाला कळलं की ते टेम्पररीली क्लोज आहे, कारण त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सो थोडा मूड ऑफ झाला होता माझा, कारण तिथलं जे बॅस्टियन आहे ते 48th फ्लोअरचं आहे आणि तिथून व्ह्यू खूप क्लास दिसतो. बट ठीक आहे, नंतर कधीतरी मी नक्कीच जाणार. तर सध्या आम्ही ह्या बॅस्टियनला आलो आणि तुम्ही बघू शकता ह्या बॅस्टियनमधला पण ॲम्बियन्स तितकाच सुंदर आहे. तर सध्या तरी आम्ही पुण्यातल्याच या बॅस्टियनचा एक्सपिरियन्स घ्यायचं ठरवलं आणि एक्सपिरियन्स एकदम छान होता. मस्त ॲम्बियन्स आणि टेस्टी फूड होतं. तर फूडमध्ये आम्ही कोरियन क्रिस्पी चिकन आणि चिकन क्रिस्पी बाव हे घेतलेलं आणि मेन कोर्समध्ये आम्ही फ्राईड राईस घेतलेला, जो पण एकदम टेस्टी होता. सगळंच फूड छान एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज घेतले. इतका छान ॲम्बियन्स आहे म्हटल्यावर फोटोज व्हिडिओज तर मस्त आहे. मस्त मस्त असे फोटोज व्हिडिओज घेतले, छान असा आजचा दिवस स्पेंड केला. चला तर मग भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.